आज आहे 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्ताने आम्हीसुद्धा स्वतःलाच थोडं स्वातंत्र्य करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी आम्ही आज 3 वर्षानंतर चाललो होतो मूव्ही बघण्यासाठी. खरं तर आम्ही शिवानला त्याच्या आजीबाबाची इथं ठेवणार होतो, पण तो काही राहत नव्हता. तो रडायला लागला आम्ही निघाल्यावर. त्यामुळे आम्ही ठरवलं की त्याला घेऊन मूव्ही बघायचा आणि मूव्ही होता आवारापण 2. त्यासाठी आम्ही चाललेलो होतो प्रोझोन मॉलला. जेन झे असल्यामुळे आवारापण 2ची आणि इम्रान हाशमीची क्रेझी समजू शकते आणि त्यामुळे मी हा मूव्ही बघायला चालली होती आणि मी काही आवारा 2चा ट्रेलरसुद्धा बघितला नव्हता. दुपारचा शो होता तरी पण थोडासा रिमझिम पाऊस चालू होता आणि आम्ही आता जवळ आलो होतो प्रोझोन मॉलच्या आणि हीच गर्दी होती. ते बघू शकता आता पुढे की गर्दी की कुठेपासून सुरू झाली ती. गाडीच्या पार्किंगचे पैसे देऊन आम्ही निघालो आतमध्ये मॉलमध्ये. शिवांची झोपेची वेळ झाली ती दुपारची, पण तरी पण मॉल बघितल्यानंतर त्याची झोप काही उडून गेली. असं वाटलं होतं मूव्ही बघता तो झोपी जाईल, पण त्याने कमीत कमी इंटरव्हलपर्यंत मूव्ही बघितला आणि त्यानंतर तो झोपी गेला होता. जाण्या अगोदर आम्ही ही अम्युजमेंट पार्कला एकदा भेट दिली. म्हटलं नेक्स्ट टाईम येण्यासाठी एकदा पाहून घ्यावं कुठे काय आहे कसे आहे. थिएटरमध्ये गेल्यानंतर पहिले तर वाटलं होतं की थिएटर रिकामा असेल, पण नंतर हाऊसफुल थिएटर झालं होतं. हे झाला मूव्ही सुरू आणि शिवानला तर खूप मजा येत होती मूव्ही बघताना. पूर्ण इंटरव्हलपर्यंत त्याने मूव्ही बघितली. नंतर आम्ही गेलो डोसा खाण्यासाठी. डोसा खाल्ला, ते रेकॉर्ड करायचं विसरून गेले. मग नंतर कॉफी घेतली. नंतर गेलो आम्ही पर्स घ्यायला. मला पर्स घेतली, हँड पर्स घेतली एक छानशी. त्यानंतर परत आम्ही घरी येण्यासाठी निघालो आणि 15 ऑगस्ट हा नेहमीच आमच्यासाठी खूप खास असतो दोघांसाठी, कारण आम्ही फर्स्ट टाईम 12 वर्षापूर्वी दोघं एकमेकांना प्रोझोन मॉलमध्ये भेटलो होतो आणि त्यानंतरच आमची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. हा दिवस आम्ही नेहमी स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करत असतो.